नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बालाजी सुरवसे. आज डाळिंबला केळीच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलोत. इथं आमचे शेतकरी साहेब. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या सर आधी. रऊफ इमामचा बागवान, डाळिंब तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. तर आज डाळिंब शिवारात ही केळी आहे. डाळिंब शिवारात आपल्या कारखान्याच्या समोरच ही केळी आहे. बाजूलाच कारखान्याची. तर आज 29 एप्रिल 2025 आहे. तर मी ग्रीन प्लॅनच्या वतीनं व्हिजिट देण्यासाठी आलोत. तर जात कोणती सरी? G9 जैन कंपनीचं. जैन कंपनीचं नाही, ह्याचा आहे, काय म्हणतो, राजन शैन. बरं, कुठून आणला रोपी? पुण्यावरनं. किती दिवसाचं आता ही लागवड करून किती झाली? 26 फेब्रुवारीला लावलेली केळी आहे. म्हणजे 60 दिवस पूर्ण झाले. 60 दिवस झाले. आता आपलं हे डबल ड्रिप आहे. डबल ड्रिप आहे. आणि लागवडीची पद्धत 7x5. 7x5 आहे. आता म्हणजे आपण उन्हाळ्यातच लागवड केल्यामुळं उन्हापासून सुरक्षित राहण्यासाठी काय काय केलं तुम्ही? हे ट्रेसआउट फॉरला, ग्रो नायट्रो. आता हे एसटीचे ड्रिचिंग केलं, एसटीचे ड्रिचिंग केलं, जीवामृत मध्ये प्रीमियमचा वापर केला आणि दहींच्या पण पेरलात. दहींच्या पण पेरलं. आता हे दहींच्याचा किंवा ह्या खताचा तुम्हाला काय फायदा वाटतंय? दहींच्याचं वातावरण कंट्रोल करण्यासाठी दहींच्या आणि ट्रेसआउट खूप खूप महत्वाचं, चांगलं आहे. कारण 60 दिवसामध्ये अशी वाढ होणं शक्यच नाही. तर त्याचं पान वगैरे मला तर वाटतंय जुलै ऑगस्ट मध्ये जसं पान येतंय तसं पान आलंय. थोडं बॉटल ठेवा, जाडी आणि पानाची संख्या दाखवा. थोडं इथं दाखवा पाहिजे. आता किती पान आले त्याला? पानं आलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 पान चालू आहे. म्हणजे याला मला वाटतंय 8च आठवडे झाले त्याला, आहे का नाही? 9 आठवडा चालू आहे. म्हणजे 1 आठवड्याला 1 पान निघालंय. बिलकुल. तर असं जर झालं तर केळी 6 महिन्यामध्ये निसवते. 6 महिन्यामध्ये निसवते. 6 महिन्यामध्ये निसवते, आहे का नाही? 6 महिन्यात. सगळीकडचं असं आहे. सगळीकडे असं पूर्ण बघा. तिकडे दह्यांच्या काढणं चालू. आता किती दिवस झाले दह्यांच्या पेरून? दह्यांच्या पेरून हे 9-10 तारखेला दह्यांच्या पेरलं मार्चच्या. आता काढणं चालू आहे. 50 दिवस झाले त्याला. 50 दिवस झाले. आता बेड किती आहे मग? हे बेड आहे बघा, 44-45 इंचाचं बेड आहे. 45 इंचाचं बेड आहे. आणि सरी आहे हे 2.5 फुटाची. बिलकुल. म्हणजे नंतर केलं तुम्ही? किती दिवसांनी केलं? हे 20 दिवसानंतर केलं. केळी लावून झाल्यावर 20 दिवसाला. बरोबर. पाणी किती तास चालतं इथं? पाणी मी सुरुवातीला 2 तास दिले. आता ह्या 45-47 दिवसाच्या नंतर आता 4-4 तास पाणी दिलं. ठीक आहे. याची वाढ चांगली आहे सगळीकडे. बिलकुल. अशी बघा, तुम्ही चौकट बघू शकता. तिला काय नाही, बोंद्याची साईज 1 नंबर आहे. पानाची लांबी, रुंदी, कळा, रोगमुक्त आहे. मॅच्युरिटी आहे. काळोखी आले. मॅच्युरिटी आहे पूर्ण. याच्यावर कसलाच तणाव नाही उन्हाचा तणाव बिलकुल काहीच नाही. बरं, इतर शेतकऱ्यांना काय सांगचाल आपल्या ग्रीन प्लॅन्ट बद्दल किंवा केळीच्या पिकात शेतकऱ्यांना? केळीचं पीक लावायचं असलं तर बेड शिवाय लावणे. उन्हाळ्यात लावलं तर ढ्यांच्या किंवा सलाम पेरल्याशिवाय लावणे. किंवा इथे एरंडीचं पण तुम्ही लावून बघितलं? एरंडी लावून बघितलं. एरंडीचं सुद्धा ढ्यांच्यापेक्षा चांगलं आहे रिझल्ट. त्याची लवकर वाढवते. उंच जाते. झाडा बिलकुल लागत नाही झाडामुळं. तर बाकीच्या शेतकऱ्यांनी पण जैविक शेती करावं का? जैविक, सेंद्रिय, रासायनिक केलंच पाहिजेच. एकावर चालत नाही. जैविकचा पण खूप मोठा रोल आहे. बिलकुल. धन्यवाद.